नागपुर में हर साल की तरह इस बार भी रामनवमी का भव्य उत्सव मनाया जाएगा और इसे देखते हुए पुलिस प्रशासन ने सुरक्षा के चाक चौबंद इंतजाम किए हैं। पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल ने जानकारी दी कि शोभा यात्रा के मार्ग का निरीक्षण कर लिया गया है और मार्ग में लाइटनिंग एवं जनरेटर की व्यवस्था भी की गई है। इस बंदोबस्त के लिए एसपीआरएफ, होमगार्ड और अन्य जिलों से अतिरिक्त पुलिस बल को बुलाया गया है, जो नागपुर पुलिस के साथ तैनात रहेंगे। शोभा यात्रा के दौरान किसी भी प्रकार की बाधा न आए, इसके लिए स्थानीय समाज के सभी धर्मों के नागरिकों से भी संवाद किया गया है, जो परंपरा के अनुसार इस यात्रा का स्वागत करते हैं। यात्रा की निगरानी के लिए ड्रोन कैमरे का उपयोग किया जाएगा। ये ड्रोन अलग अलग स्थानों पर तैनात रहेंगे ताकि हर गतिविधि पर नजर रखी जा सके। करीब 5000 पुलिसकर्मी इस दौरान सुरक्षा व्यवस्था में तैनात रहेंगे। असामाजिक तत्वों पर विशेष नजर रहेगी ताकि वे माहौल बिगाड़ने का प्रयास न कर सकें। प्रशासन ने नागरिकों से सहयोग की अपील की है। आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे या वर्षी उद्या रामनवमीचा मोठा उत्सव आहे, त्यासाठी आमची तयारी झालेली आहे। त्याच्यात जे मेन मिरवणूकचा जो मार्ग आहे ते आम्ही सगळ्यांनी ऑन फूट चेक केलेलं आहे, बघितलेलं आहे कुठली काय अडचण तो नाही, काय मार्ग जे आहे तो व्यवस्थित आहे किंवा कसे, आणि रोशनी जी आहे लाईटची व्यवस्था किंवा जर कुठेही गरज पडली तर त्यांनी जनरेटरची व्यवस्था केलेली आहे किंवा कसे, हे सगळं आम्ही बघितलेलं आहे। तसेच आम्हाला जे बाहेरून बंदोबस्त आले त्याच्यात एसआरपी आहे, होमगार्ड्स आहे आणि काही अधिकारी पण बाहेरून आलेले आहेत, ते सगळे आमच्या सोबत राहून याच्यात बंदोबस्त करणार आहे। आम्ही जे मिरवणूकचा जो मेन रूट आहे त्याच्यावर कुठलाही अडथळा येऊ नये आणि त्याच्या जे 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 रिलिजियस स्ट्रक्चर आहे, धार्मिक जे स्ट्रक्चर्स आहेत तेही त्यांच्याशी आमची बोलणी झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी जे इतर धर्मचे जे लोक आहेत ते मेन मिरवणूकला ज्याप्रमाणे स्वागत करतात, यावर्षी तसंच स्वागताचे त्यांच्या कार्यक्रम किंवा प्रोग्राम राहणार आहे, असे ते सगळ्यांनी सांगितलेलं आहे। आमची सगळ्यांसोबत मीटिंग्स पण झालेली आहे आणि त्या मीटिंग्समध्ये सर्वांमध्ये उत्साह आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की उद्याचा बंदोबस्त व्यवस्थितपणे पार पडेल। जो ड्रोन आहे तो आमचे सगळे बंदोबस्तामध्ये आम्ही त्याचा वापर करतो, या बंदोबस्तामध्ये पण त्याचा वापर होणार आहे आणि सेक्टर वाईज ते आपण वापरणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट असा होईल की आम्हाला एक फुटेज मिळतात की कोण लोक आहेत, त्याचे काही वेळेस काही असामाजिक तत्व पण त्याच्यात गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांच्या सगळ्यांवर आमची नजर राहील। किती लोक आहे, कसे ते मूव्ह होत आहे, सगळी याच्यासाठी आपण ड्रोन पेट्रोलिंग जसं म्हणतो किंवा ड्रोन फुटेज कॅप्चरिंग जे म्हणतो ते आपण सगळ्या याच्यात करणार आहे। याच्यात जवळपास 4 ते 5,000 लोकांचा बंदोबस्त याच्यात उद्या राहणार आहे आणि आमची सगळी तयारी त्याच्यासाठी झालेली आहे। अभिषेक पानसे की रिपोर्ट।